जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द MCQ कॉर्नर यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये केमिस्ट्री चालू केली होती. केमिस्ट्रीमध्ये आपण पेट्रोलियम प्रोडक्ट्स बघितले, त्याच्यावर ओव्हरव्ह्यू केला की पेट्रोलियम प्रोडक्ट्स काय असतं, कशा प्रकारे ते तयार होतात किंवा त्यांचे डिकेइंग होऊन प्लांट्स आणि जसं की लिव्हिंग थिंगचं डिकेइंग होऊन ते कसे तयार होतात. तसेच माझा मित्र श्रेयश हा आपल्याला अजून बायोलॉजी विषयी व्हिडिओ करत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास किंवा तुम्हाला काहीही डाऊट असला किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला काहीही वाटली तरी तुम्ही कमेंट किंवा आम्हाला प्रतिसाद देऊ शकता की बा हे तुम्ही चेंजेस करा. तर मित्रांनो, जसं की आपण पेट्रोलियम प्रोडक्ट्स बघतो, तर मित्रांनो पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये आपण आता कंपोनंट्स आणि कंपोजिशन आणि कंपोनंट्स बघणार होतो. तर मित्रांनो, कंपोजिशन बघायच्या आधी आपण एक पॉईंट विसरलो होतो. तर मित्रांनो, आज आपण केमिस्ट्री बघतो. केमिस्ट्रीमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स. तर मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पेट्रोलियम प्रोडक्ट्स काय आहे किंवा एखाद्या याचं डीके होतं, कसं कोणत्या ॲनिमलचं किंवा कोणत्याही प्लॅन्टचं डीके होऊन ते कंपोनंट वेगळे होतात. तर मित्रांनो, कोणते कंपोनंट किंवा एक पेट्रोलियम इज अ लिक्विड मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन विच इज प्रेझेंट इन सुटेबल रॉक लेयर अँड बी एक्सट्रॅक्टेड अँड रिफाइंड टू प्रोड्यूस फ्युल्स. तर मित्रांनो, जसं की सांगितलं मी किंवा ज्यांनीही व्याख्या सांगितली त्यांनी काय सांगितलं आपल्याला मेनली की बा पेट्रोलियम हे एक लिक्विड मिक्सचर आहे. कशाचं? हायड्रोकार्बनचं लिक्विड मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन. त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, पेट्रोलियम हे कशाचं मिक्सचर आहे? हायड्रोकार्बनचं लिक्विड मिक्सचर आहे. तर मित्रांनो, जसे की त्यांनी सांगितलं एक हे कशात प्रेझेंट असतं? एखाद्या सुटेबल रॉकमध्ये. आता जमिनीची जी डेप्थ असते त्याच्या डेप्थमध्ये काही रॉक्स असतात, त्यांच्यामध्ये हे प्रेझेंट असतात. तर त्यांना आपण रिफाईंड करून त्यांची जी प्रोडक्शन असतं रिफाईंड केल्यानंतर, जसं की आपण जे ऑइल खातो, जसं की आपण रिफाईंड ऑइल खातो, सर्वांना माहिती सोयाबीन ऑइल, सूर्यफूल तेल आपण जे खातो ते त्याच्यावर लिहिलेलं आता सरळ रिफाईंड ऑइल म्हणजे हे केलेलं जसं की आपण फिल्टरचं पाणी घेतो की रिफाईंड केलेलं की यातले जे मेन मिनरल्स आपल्याला पाहिजे तेवढेच घ्यायचे, बाकी एक्स्ट्रॅक्ट करून टाकायचे, काढून टाकायचे. तसं त्यातले आपण फ्युल्स कोणते यूज करतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये पेट्रोल आणि डिझेल मेन बोललो होतो. तर आपण पूर्णपणे बघूया. पेट्रोल, डिझेल हे दोन मेन झाले आपले. त्याच्यानंतर पॅराफिन आणि वेगवेगळे गॅसेस, नॅचरल गॅस, असे मेन आता हे चार मेन. पेट्रोल आपण तर रेग्युलर यूज करतो गाडीसाठी, डिझेल रेग्युलर, पॅराफिन, नॅचरल गॅसेस, एवढं आपलं काय आहे? पेट्रोलियम प्रोडक्ट हे फॉसाईल फ्युल्स आहे. का मित्रांनो? कारण की त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी जसं सांगितलंय मित्रांनो की आपण जसं बघतो, जसं त्यांनी सांगितलंय मित्रांनो की आपण जे हे आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्स ते ब्लॅक आणि येल्लो असतात. येल्लो टू ब्लॅक लिक्विड असतात आणि ते कुठे सापडतात? डेप्थमध्ये. कशाच्या? आपल्या जमिनीच्या डेप्थमध्ये सापडतात. तर मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं, पेट्रोलियम प्रोडक्ट हे फॉसाईल फ्युल आहे. कारण की त्यांनी काय सांगितलंय की ते नॅचरली अनरिफाईंड असतात. आपण त्याला वरती काढून रिफाईंड करतो. पेट्रोल, डिझेल, पॅराफिन, नॅचरल गॅसेस हे आपल्याला वेगवेगळे मिळत नाही. आपण त्यांना ज्यावेळेस आपल्याला ते एका रॉकमध्ये किंवा आपण बघतो पेट्रोलची खदान म्हणतो किंवा आपण ज्याही गोष्टीची मराठीमध्ये आपण खदान म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, एक माईन म्हणतात. ज्या माईन्स असतात ते कशा असतात? ते सर्व मिक्सचर ते एकत्र असतं, तर आपण त्यांना रिफाईंड करतो, वेगवेगळे करतो, त्याच्यामुळे त्याला आपण फॉसाईल फ्युल म्हणतो. तर मित्रांनो, आपण कंपोजिशन ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट कडे बोलूया. कंपोजिशन
तर मित्रांनो कंपोजिशन मध्ये काय सांगितलं, इट कन्सिस्ट ऑफ नॅचरली अकरिंग हायड्रोकार्बन ऑफ व्हेरियस मॉलिक्युलर वेट, इट मे कंटेन अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यांनी काय सांगितलंय, पहिलेच मी बोललो तुम्हाला लिक्विड मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन, आणि कंपोजिशन मध्ये काय सांगितलं, लिक्विड मिक्सचर आहे कशाचं, हायड्रोकार्बनचं, आणि वेगवेगळे त्यात काय सांगितलं, हायड्रोकार्बनचं व्हेरियस मॉलिक्युलर वेट आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड वेगवेगळे. तर मित्रांनो पुढे सांगितलं त्याने, पेट्रोलियम इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ पॅराफिन, ऑइल पाईन्स अँड एरोमॅटिक हायड्रोकार्बन विथ स्मॉल, त्यांनी काय सांगितलं, विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. तर मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आपल्याला की पेट्रोलियम हे कशाचं कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे, पॅराफाइन. मी काय सांगितलं तुम्हाला की पेट्रोल आपल्याला एक्झॅक्ट वेगळं नाही मिळत किंवा डिझेल आपल्याला एक्झॅक्ट वेगळं नाही मिळत. तर पेट्रोलियम प्रोडक्ट हे मिक्सचर असतं कशाचं, पॅराफाइन गॅसेसचं, ऑइलिफाईनचं, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन तुम्हाला 12वीला झालेलं असेल किंवा 10 to 11th ला झालेलं आहे. तर एक वेळेस रिव्हिजन करून घेऊ शकता किंवा आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येऊ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा पूर्ण हायड्रोकार्बन्सवरच एक टॉपिक घेऊन येऊ. विथ स्मॉल, त्यांनी काय सांगितलं पुढं, विथ स्मॉल क्वांटिटीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. आता मेनली त्यांनी काय सांगितले, कंपोजिशन मध्ये कोणकोणते कंपोजिशन असतात, हायड्रोकार्बन. आपण पेट्रोलियम प्रोडक्ट मधले कंपोजिशन बघतो. कंपोजिशन कोणते कोणते असतात, हायड्रोकार्बन. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला पॅराफिन गॅसेस. नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आणि नंतर सांगितलं त्यांनी ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. तर यांनी आपल्याला किती कंटेंट सांगितले, हायड्रोकार्बन, पॅराफिन, ॲरोमॅटिक गॅसेस, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. त्यांनी काय सांगितलं, द ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ कर्ड ऑइल इन नंबर ऑफ पर्स. आपण किती असतं म्हणजे किती कंटेंट असतं ते बघूया, एक ओव्हरव्ह्यू बघूया. आपण डीप मध्ये नाही जायचं कारण की एवढं इम्पॉर्टंट नाही की बा कोणत्या ऑइल मध्ये किती कंटेंट असेल ते कन्फर्म नसतं ना. त्याच्यामुळे आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की आपल्याला ॲव्हरेज सांगितलंय. तर मित्रांनो कार्बन सांगितलंय त्यांनी 80 to 87%. त्याच्यानंतर हायड्रोजन सांगितलंय त्यांनी 11.1 to 15%, म्हणजे 11 to 15%. ऑक्सिजन सांगितलंय सर्वात कमी 0.1 to 0.9%. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला नायट्रोजन सांगितलंय 0.4 to 0.9%, आणि आपल्याला सल्फर सांगितलंय त्यांनी 0.1 to 3.5%. तर मित्रांनो यांनी कंपोजिशन मध्ये आपल्याला काय सांगितलं, आज आपण कंपोजिशन इथेच एंड करूया. कंपोजिशन कोणते सांगितले त्यांनी मेनली आपल्याला. सर्वात पहिले तर पेट्रोलियम हे कशाचं मिक्सचर आहे, लिक्विड ऑफ हायड्रोकार्बन मिक्सचर. नंतर त्यांनी सांगितलं पेट्रोलियम प्रोडक्टचं कंपोजिशन सांगितलं, हायड्रोकार्बन, पॅराफाइन गॅस, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. तर मित्रांनो आपण त्यांचं कंपोजिशन बघितलं इकडं किती बघ. आपल्याला एखादा पेट्रोलियम प्रोडक्ट भेटला तर त्याच्यात कोणतं किती कंटेंट असतं. कार्बन सांगितलं त्यांनी 80 ते 87%, 80 to 87%, हायड्रोजन 11.1 to 15%, ऑक्सिजन 0.1 to 0.9%, 0.1 to 0.9%, नायट्रोजन 0.4 to 0.9% आणि सल्फर सांगितलं 0.1 to 3.5%. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो.